स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. आज जिल्हा परिषद पदभरतीतील कनिष्ठ सहाय्यक या पदाचा तिन्ही शिफ्टला पेपर झालेला आहे आणि उद्या देखील जरी विचार केला तर उद्या आणि परवा देखील आपल्याला कनिष्ठ सहाय्यक याच पदाचा पेपर बघण्यासाठी भेटणार आहे. 19 आणि 20 तारखेला देखील कनिष्ठ सहाय्यक याच पदाचा पेपर असणार आहे. तर आजच्या पेपरमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते तर तेथील काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ते आपण बघूया आणि सोबतच आपल्याला पुढील जे उद्या आणि परवा पेपर होणार आहे त्यासाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या आवडीच्या माध्यमाने तुम्हाला मिळणार आहे. तर बघा सर्वप्रथम कोणकोणते सामान्य ज्ञान या विषयावरती प्रश्न आले होते ते बघूया. तर इथे आपल्याला महाराष्ट्राचा पर्यटन मध्ये आपल्याला हिस्सा किती टक्के आहे यावरती प्रश्न आला होता. त्यानंतर पहिले पर्यटन धोरण केव्हा जाहीर झाले यावरती प्रश्न होता. पुढील आपल्याला अयोध्येत यावर्षी किती दिवे लागले यावरती आपल्याला प्रश्न विचारला गेला होता. पुढे जर विचार केला तर MIDC चे CEO कोण आहेत यावरती प्रश्न आला होता. द्राक्षाची राजधानी आपल्याला विचारलं होतं. पुढे जर विचार केला तर 37व्या राष्ट्रीय खेळ मध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकले त्यावरती प्रश्न होता. वर्ल्ड कप वरती आपल्याला प्रश्न आलेला होता. सर्वाधिक विकेट घेणारा कोण आहे त्यावरती प्रश्न होता. त्यानंतर रासायनिक उत्पादन मध्ये महाराष्ट्राचा किती टक्के वाटा आहे अशा प्रकारचा प्रश्न होता. पुढे जर विचार केला तर कोणते अभयारण्य राज्यात नाही असा देखील प्रश्न होता. काही आपल्याला पर्याय दिलेले असतील त्यातील आपल्याला कोणतं अभयारण्य आपल्या महाराष्ट्र राज्यात येत नाही त्यावरती प्रश्न होता. त्यानंतर ऊर्जा संवर्धन दिन आपल्याला यावरती देखील प्रश्न आला होता. ठीक आहे, ऊर्जा संवर्धन दिन कधी होता हे आपल्याला सांगायचं होतं. तर हे सामान्य ज्ञानवरती अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटले होते. पुढे जर विचार केला तर अमेझॉनचे नवीन जे केंद्र आहे, ठीक आहे, अमेझॉनचे नवीन केंद्र कुठे आहे ते आपल्याला सांगायचं होतं. तर मुंबई उत्तर होतं. हे पुढे आपल्याला उत्तर दिसत असतील. ठीक आहे. पुढे जर विचार केला तर आनंदी कर्मचारी रँक, ठीक आहे, आनंदी कर्मचारी रँक भारताचा त्यातील कितवा क्रमांक आहे ते विचारलं होतं. तर आपल्याला कोळसा सर्वाधिक कोठे मिळतो आणि त्या ठिकाणीला कोळसाची राजधानी म्हणतात तर ते आपल्याला ठिकाण सांगायचं होतं. पुढे आपल्याला GI टॅग कोणत्या राज्याला मिळालेला आहे त्यावरती आपल्याला प्रश्न आलेला होता. तर अशा प्रकारचे सर्वसाधारण आपल्याला सामान्य ज्ञान या विषयावरती प्रश्न विचारले गेले होते. बाकी जर मराठी म्हटलं तर मागील प्रश्नपत्रिकेमध्ये जसे समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्यासोबत एका शब्दासाठी आपल्याला एखादा शब्द दिला असतो नाही तर आपल्याला शब्द समूह दिला असतो त्यासाठी एक शब्द ओळखा या टाईपचे प्रश्न होते. त्यासोबत म्हणी वाक्यप्रचार यावरती सुद्धा प्रश्न आलेले होते. त्यासोबत जर विचार केला तर आपल्याला काही वाक्य दिलेलं असतात त्यांचा आपल्याला वाक्य प्रकार सांगायचा असतो या टाईपचे सुद्धा प्रश्न आलेले होते. ठीक आहे, म्हणजे मागील जे मराठी ग्रामर आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहे त्यातील भरपूर भाग आलेला होता. गणित बुद्धिमत्ताचा जर विचार केला तर सर्व टॉपिक आपण जे सांगितलेले आहेत मागे आणि त्यासोबत आपण ज्या नोट्स दिलेल्या होत्या त्याच्या बाहेरचं जास्त काही आलेलं नाहीये. 90% अभ्यासक्रम आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेलाच होता. इंग्लिशचं जरी म्हटलं तर मागील जे स्वरूप होतं त्या स्वरूपातच तुम्हाला प्रश्न आले होते. समानार्थी विरुद्धार्थी आर्टिकल वरती प्रश्न होता, फिल इन द ब्लँक वरती जास्त प्रश्न होते. या टाईपचे इंग्लिश वरती प्रश्न आलेले होते. ठीक आहे, आणि जर गणित बुद्धिमत्ता म्हटलं तर आपल्याला यावरती जास्तीत जास्त प्रश्न कशावरती बघण्यासाठी भेटले होते. यामध्ये आपल्याला अक्षरमाला, संख्यामाला, सहसंबंध, त्यानंतर विसंगत आपल्याला जे पण शब्द अक्षर जे असतात त्यावरती प्रश्न होता. नातेसंबंधावरती प्रश्न होता. या टाईपचे तुम्हाला प्रश्न बघण्यासाठी भेटलेले होते. तर अशा प्रकारचं गणित बुद्धिमत्ताचं स्वरूप होतं. त्यासाठी आपण सर्व नोट्स काढलेल्याच आहेत. तर थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आपण आपल्या नोट्स मध्ये कशा कशाचा समावेश केलेला आहे. मराठीचे सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. तर ठीक आहे, मराठीमध्ये जर विचार केला तर सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. इंग्लिशचा जरी विचार केला तर इंग्रजीचे सुद्धा सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत. त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता, ठीक आहे, बुद्धिमत्तावरती जास्त प्रश्न होते, गणिताचा जास्त समावेश नव्हता, बुद्धिमत्तावरती जास्त प्रश्न होते. ठीक आहे, गणिताचे चुकून 2 ते 3 प्रश्न आलेले होते, बाकी सर्व बुद्धिमत्ता होतं असं देखील विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. आणि सोबतच चालू घडामोडी, ठीक आहे, चालू घडामोडी सुद्धा आपण आपल्या नोट्स मध्ये देतोय. तर आपण स्पेशल जिल्हा परिषद पद भरतीसाठी हे जे पद आहे कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी तुम्हाला मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. ठीक आहे, सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत. रिव्हिजन साठी या नोट्स तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर बघा एक नंबर देतोय 91 39 64 31 99. ठीक आहे, 91 39 64 31 99 या नंबरच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने 160 रुपयाचं पेमेंट करायचंय आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स दिल्या जातील. यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे सर्व जे 4 विषय टॉपिक नुसार कव्हर केलेले आहेत. रिव्हिजनसाठी कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी महत्वाच्या असणार आहे. आणि या व्यतिरिक्त जिल्हा परिषद पद भरतीतील तुम्ही कोणत्याही इतर पदाची तयारी करत असाल तर या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. तुमचं पदाचं नाव सांगायचंय, कोणत्या पदासाठी तुम्हाला नोट्स पाहिजे आहे, त्या पदासाठी कोणकोणत्या विषयाच्या नोट्स भेटतील त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला
व्हॉट्सअपवरती कळविली जाईल. ठीक आहे, त्यासाठी व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे, तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय भेटून जाईल, सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल. तर अशा प्रकारची ही नोट्स विषयी माहिती झाली मित्रांनो. सोबतच तुम्हाला मार्केटमध्ये काही टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार काही मार्केटमध्ये नवीन पुस्तकं आलेली आहेत, तर त्यांच्याविषयी सुद्धा माहिती देत आहे. बघा मित्रांनो, टीसीएस पॅटर्न नुसार आपल्याला लेटेस्ट जे पण पेपर झालेले आहेत, यामध्ये नगर रचना शिपाईचा पेपर म्हणा, नंतर नगर परिषदचे जे पेपर झाले, तलाठी भरतीचे पेपर झालेत, हे सर्व जे पेपर झालेले आहेत त्यांचा प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. यामध्ये एखादा प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला एकत्रित भेटून जाईल. यामध्ये नगर रचना, त्यासोबत नगर परिषद, तलाठी भरतीचे सर्व पेपर आपल्याला टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार जे पेपर झालेले आहेत त्यांचा एकत्रित समावेश या पुस्तकामध्ये भेटून जाईल. लेटेस्ट मार्केटमध्ये हे एक नवीन पुस्तक आलेलं आहे. त्यासोबत अजून हे एक पुस्तक आधी आलेलं होतं बघा. यामध्ये वनरक्षक, लेखापाल, सहकार विभाग आणि इतर जे लेटेस्ट पेपर झालेले त्यांचा समावेश तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. हे आपल्याला 79 प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल. त्यासोबत टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार आपल्याला मराठी व इंग्लिश या विषयासाठी स्पेशल हे पुस्तक बघण्यासाठी भेटेल. सर्व टॉपिक नुसार स्पष्टीकरणासोबत या पुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे. मागील जे प्रश्न आलेले होते त्यांचं सर्व स्पष्टीकरणासोबत तुम्हाला या पुस्तकामध्ये सर्व प्रश्न सोडून दिलेले बघण्यासाठी भेटून जातील. ठीक आहे, तर हे लेटेस्ट आपल्याला स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची हे जे 3 पुस्तकं बघण्यासाठी भेटलेली आहेत मित्रांनो. हे पुस्तकं तुम्ही आता येत्या टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार सर्व परीक्षांसाठी तुम्ही वापरू शकता. महाराष्ट्रामध्ये आरामशीर ही पुस्तकं तुम्हाला कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेटून जातील. तिथून तुम्ही हे खरेदी करू शकता. ऑनलाईन जर ऑर्डर करायचं असेल तर Amazon, Flipkart वरती सर्वकडे आपल्याला हे पुस्तकं आरामशीर भेटून जातील. तुम्हाला स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आपल्याला टाइप करायचंय आणि पुढे पुस्तकाचं नाव सांगायचंय. आपल्याला टीसीएस प्रश्नपत्रिका संच नाही तर तुम्हाला जे पण पाहिजे असेल मराठी व इंग्लिश व्याकरण ते आपल्याला टाइप करायचं आणि हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन देखील आरामशीर भेटून जातील मित्रांनो. तर अशा प्रकारची हे मार्केटमधून नवीन पुस्तकं आलेली आहेत मित्रांनो. ही पुस्तकं तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे. तर त्याविषयी सुद्धा तुम्हाला इथेच माहिती देऊन घेतली. पुढे जर म्हटलं तर अशा प्रकारचा आजचा पेपर झालेला आहे. तर सोपा पेपर होता. थोडक्यात जर म्हटलं तर फक्त सामान्य ज्ञान थोडं अवघड होतं विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे आणि बाकी जे पण प्रश्न आलेले होते ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, बाकी या व्यतिरिक्त तुमचा जर आज पेपर झालेला असेल तर तुम्हाला जे पण प्रश्न आले होते ते कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेणेकरून हा व्हिडिओ जे पण विद्यार्थी बघतील त्यांना सुद्धा समजून येतील अजून कोणकोणते प्रश्न आलेले होते. ठीक आहे, तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बिल येते तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.